नमस्कार, मी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काल पार्ट 4 होता. पार्ट 4मध्ये आपण पाहिलं होतं पाठीमागच्या गळ्यातला कापड काढून हुक पट्टी कशी लावायची ते. आज आपण पाहणार आहोत पाठीमागचा गळा कसा तयार करायचा आणि दोन्ही भागचे शोल्डर एकमेकांना कसे जोडायचे ते. हा आपला ब्लाऊजचा पीस आहे. तो आपण सोयीचा अंथरून घेतलेला आहे मशीनवर. त्याच्यावरती आपण अस्तर अंथरून घेऊया. आज आपला पार्ट 5 आहे. पार्ट 4मध्ये आपण पाहिलं हुक पट्टी कशी लावायची. ब्लाऊज पिसावरती अस्तर अंथरून घेतलेला आहे आणि कमरेच्या साईडला खाली अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची. ब्लाऊज पीस सोयीचा अंथरलेला आहे आणि त्याच्यावरतून अस्तर अंथरलेला आहे. म्हणजे फोल्ड केल्यावर अस्तर आपला खालच्या साईडला जातो आणि सोयीची बाजू वर येते. अशा पद्धतीने अगदी सावकाश आपल्याला पूर्ण अर्धा इंचावर पूर्ण कमरेच्या भागाला शिलाई करून घ्यायची. शिलाई केल्याच्या नंतर हा कापड दुमडायचा आणि ह्याच्यावरती दाब शिलाई करून घ्यायची. दाब शिलाई केल्यामुळे कमरेच्या साईडला अगदी व्यवस्थित फिनिशिंग येते. दाब शिलाई करून घेतलेली आहे. आता खालच्या साईडला आपला हा ब्लाऊजचा अस्तर फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती शिलाई करून घ्यायची कमरेच्या साईडवर अगदी कडेला. पूर्ण शिलाई अगदी व्यवस्थितपणे करून घ्यायची. आता आपला हा कमरेचा साईड तयार झालेला आहे. अशा पद्धतीने अस्तर जोडल्यावर कमरेला खाली कमरपट्टी लावायची गरज पडत नाही. आता पूर्ण अस्तरवरती उलट्या साईडने शिलाई करून अस्तरचा गळ्याचा जो भाग आहे तो पूर्ण अस्तरला जोडून घ्यायचा. आज आपला हा पार्ट 5 आहे. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आपल्या ब्लाऊजला डोरी पायपिंग कशी करायची. पायपिंगचे बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आज आपण डोरी पायपिंग बघणार आहोत उद्याच्या भागामध्ये. अशा प्रकारे सर्व कापड एक्स्ट्राचा जो आहे तो कट करून घ्यायचा आणि नंतर ब्लाऊजला टक्स टाकायचे पाठीच्या साईडला. हा चौकोनी गळा आहे. गळा कटिंग करताना आपण 2 इंचाचा गळा कटिंग केला. डोरी पायपिंग लावल्यावर तो 2.25 इंचाचा तयार होतो. त्यामुळे डोरी पायपिंग जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही आधीच 1/2 इंच गळा कमी कट करायचा. म्हणजे डोरी पायपिंग केल्याने गळा फाकतो आणि फाकून मोठा होतो. त्यामुळे 1/2 इंच आधीच कमी कट करायचा. अशा पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे. 4.5 ते 5 इंचाचे दोन्ही टक्स घ्यायचे आणि टक्सची रुंदी अर्धा इंच ठेवायची. 2 शिलाया टक्सला टाकून घ्यायच्या. दोन्ही साईडने सेम पद्धतीने टक्स टाकून घ्यायचे. सुळसुळा कापड असल्यामुळे कापड अशा पद्धतीचा जर ब्लाऊज पीस असेल तर व्यवस्थित शिवायचं, जेणेकरून ब्लाऊज पीस निसटणार नाही. आता आपले हे दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत. टक्सची उंची पाहू शकता 5 इंच आपण घेतलेली आहे आणि रुंदी अर्धा इंच घेतलेली आहे टक्सची. टक्सची उंची जास्त असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. अशा पद्धतीने समोरचे भाग पाठीमागच्या भागावर ठेवायचे आणि दोन्ही भाग एकमेकांना जोडून घ्यायचे. आधी व्यवस्थित चेक करून घ्यायचं. पाठीमागचा भाग अर्धा इंचाने मोंढ्याचा वर आला पाहिजे आणि समोरचा भाग कमी झाला पाहिजे. जर थोडासा एक्स्ट्रा असेल तर तो कट करून टाकायचा. बरोबर अर्धा इंचच पाठीमागचा भाग वर ठेवायचा.
अशा प्रकारे आधी शिलाई करून घ्यायची आणि नंतर भाग कटिंग करायचा. शिलाई करण्याच्या आधीच जर कट केलं तर आपला पाठीमागचा कापड इकडे तिकडे निसटू शकतो. त्यामुळे कुठल्याही भागाची एक्स्ट्राची जर असेल तर ती कटिंग करताना आधी शिलाई करायची आणि नंतरच कटिंग करायचं. कटिंग झाल्याच्या नंतर दोन्ही भाग एकमेकांवर ठेवायचे, चेक करून घ्यायचे आणि मग जोडून घ्यायचे. 33 साईज कटोरी ब्लाऊज आहे हा. अशा पद्धतीने समोरचा भाग सोयीचा ठेवायचा आणि त्याच्यावरती पाठीमागचा भाग उलटा ठेवून दोन्ही शोल्डर एकमेकांना अर्धा इंचावर जोडून घ्यायचे. शोल्डर जोडत असताना गळ्याच्या साईडने शोल्डर जोडायचा, मोंड्याच्या साईडने जोडायचं नाही. अशा पद्धतीने अर्धा इंचावर शिलाई करून घ्यायची. तर मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून सांगा आणि माझी सांगण्याची पद्धत तुम्हाला समजते की नाही ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओ कुठून पाहत आहात ते पण कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सेम पद्धतीने दुसरा पण भाग आपण आपल्या ब्लाऊजला जोडून घेऊया. समोरचा भाग सोयीचा आणि त्याच्यावरती पाठीमागचा भाग उलटा ठेवून शोल्डर गळ्याच्या साईडने जोडायचं अर्धा इंचावर. अशा पद्धतीने 2 शिलाया करून घ्यायच्या अर्धा इंचावर. 2 शिलाया केल्यावर आपला ब्लाऊज मजबूत होतो. 1 शिलाई नाही करायची, 2च शिलाया करायच्या नेहमी. तर अशा पद्धतीने आपले हे समोरचे पार्ट जोडून झालेले आहेत. तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. आता उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आपल्या ब्लाऊजच्या गळ्याला डोरी पायपिंग कशी बनवायची. चला तर मग आता उद्याच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा भरपूर सपोर्ट मला राहू द्या. उद्याच्या भागामध्ये दोरी पायपिंग आपण करूया. तोपर्यंत धन्यवाद.